मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एकूणच मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता रंगात आल्यात. कारण मी बोलतोय तेव्हा आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हे उमेदवारी अर्ज भरायचे शेवटचे दिवस आहेत आणि पटापट पटापट सगळ्याच विखुरलेल्या पक्षांच्या, आघाडीतल्या पक्षांच्या उमेदवारांची नावं वगैरे बाहेर यायला लागलेत, जागा वाटपाचे आकडे बाहेर यायला लागलेत आणि मग त्याच गडबडीमध्ये आपापल्या परीने अनेक पत्रकार आणि कोण आहेत ते विश्लेषण करतायत. त्यामध्ये एक गोष्ट मला खटकली आणि त्यासाठी मी तो विषय वेगळा करायचा ठरवला की 1985 साली जसं शिवसेनेचं पुनरुज्जीवन झालं, शिवसेनेला नवसंजीवनी मिळाली, तसाच आता परत एकदा विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या उभाठा शिवसेनेला नव्याने नवी संजीवनी मिळेल असंही मत अनेक जण व्यक्त करतायत. 1985 साली आणि 2025 साली 40 वर्षाचा फरक आहे. पण या 40 वर्षामधचा फरक नुसता नाहीये, तर 1985 ची परिस्थिती आणि 2025 ची परिस्थिती यामध्ये सुद्धा जमीन आसमानाचा फरक आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात. अनेकदा जेव्हा भोवतालचा परिसर वगैरे किंवा माहोल सारखा सारखा वाटला तर उगाच मनाला वाटतं की इतिहासाची पुनरावृत्ती होते. पण प्रत्येक वेळेला वरकरणी दिसणाऱ्या गोष्टींमुळे परिस्थिती सारखी होते असं बिलकुल नाही. 1985 साल आणि 2025 यामधला मोठा फरक लक्षात घ्या. 1985 मध्ये शिवसेनेची आजच्या इतकी वाताहत झालेली नव्हती, याच्यापेक्षा भयंकर वाताहत झालेली होती. जसं काल परवापर्यंत ठाकरे बंधू, ठाकरे मिलन वगैरे काय ठाकरे ब्रँड हे शब्द येण्यापूर्वी राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा संपलेला पक्ष असं म्हटलं जातं. तसं 1985 ची निवडणूक महापालिकेची होण्याच्या आधी शिवसेना संपली आहे असंच म्हटलं जात होतं. जेव्हा अखंड शिवसेना होती, ज्याच्यात नारायण राणे होते, एकनाथ शिंदे होते, राज ठाकरे हे तितके कार्यरत झालेले नव्हते. उद्धव ठाकरे तर शिवसेनेकडे वळून सुद्धा पक्ष म्हणून बघत नव्हते. मनोहर जोशी, नवलकर, दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक अशा लोकांना घेऊन बाळासाहेब शिवसेना चालवत होते. ती शिवसेना संपली असं म्हटलं जात होतं आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा शिवसेनेतून आउट गोईंग चालू होतं. भांडूपचे रा.वी. पडवळ नावाचे 3दा नगरसेवक झालेले ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेबांची साथ सोडून दत्ता सामंतांच्या पक्षामध्ये गेले होते. घाटकोपरचे पारा कदम हे जवळजवळ 4-5 वेळ निवडून आलेले शिवसेनेचे कट्टर नगरसेवक दत्ता सामंतांकडे गेले होते का काँग्रेसकडे गेले होते. तेव्हा आउट गोईंग तेव्हाही चालू होतं, पण बाळासाहेबांनी त्याची पर्वा केली नव्हती आणि त्याचं एक कारण होतं. 1981-82 मध्ये झालेला गिरणी संप आणि त्यानंतर संपूर्ण गिरण गावामधून शिवसेना मतदाराने उखडून टाकलेली होती. अगदी इंदिरा गांधींचं हत्याकांड झालेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर ज्या लोकसभा निवडणुका 1984च्या अखेरीस किंवा 85च्या सुरुवातीला झाल्या, त्यामध्ये देशभर इंदिरा गांधींची लाट असताना शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गिरण गावात आणि संपूर्ण मुंबईमध्ये दत्ता सामंत नावाचं वादळ घोंगावत होतं. कामगार आघाडी, या कामगार आघाडी पक्षातर्फे इंदिरा लाट असताना सुद्धा दत्ता सामंत लोकसभेवर निवडून गेले होते आणि शिवसेनेचे वामनराव महाडिक 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यानंतर अवघ्या 2-3 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा सुद्धा शिवसेनेची संपूर्ण मुंबईत वाताहत झाली होती. संपूर्ण मुंबईत एक छगन भुजबळ हा एकमेव आमदार माझगाव
मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आला. बाकी दादर वगैरे पासून सगळीकडे शिवसेनेचा दारुण पराभव झाला. पण त्यापेक्षाही रक्तबंबाळ करणारा शिवसेनेचा पराभव हा मध्य मुंबई गिरण गावात होता. लवग्रो का शिवडी, म्हणजे त्याला शिवडी पण म्हणतात, लवग्रो तेव्हा म्हटलं जायचं. तो शिवडी, परळ आणि वरळी या मध्य मुंबईच्या गिरण गावातल्या 3 जागी दत्ता सामंतांचे 3 आमदार निवडून आले होते. विनीता सामंत, शरद खातू आणि दादू अत्याळकर हे घट्ट अशा गिरणी कामगार वस्तीतून आमदार झाले आणि शिवसेना पराभूत झाली होती. शिवसेनेकडे स्वतःचं निवडणूक चिन्ह सुद्धा नव्हतं. शिवसेनेला राज्य पातळीवरचा मान्यता प्राप्त पक्ष एवढीही पात्रता नव्हती. या अवस्थेतून शिवसेना आलेली आहे. तितकी वाईट परिस्थिती आज उद्धव ठाकरे यांची नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे आज निशाणी आहे. भले पक्ष फुटला असेल, धनुष्यबाण एकनाथ शिंदेकडे गेला असेल, पण मशाल ही निशाणी उद्धव ठाकरेंकडे आहे. एक राजकीय पक्ष म्हणून, राज्यव्यापी मान्यता प्राप्त पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंकडे निशाणी आहे, नाव आहे. ती गोष्ट सुद्धा बाळासाहेबांकडे, तेव्हाच्या शिवसेनेकडे 1985 साली नव्हती. पण निष्ठावान शिवसैनिक होता. आपल्या खिशातल्या 4 पैशावर, 25-50 पैशावर वडापाव खाऊन शिवसेनेचा उमेदवार जिंकून नेण्यासाठी राबणारा कार्यकर्ता होता, ज्याच्या हाती शिवबंधन मानलेलं नव्हतं. शिवबंधन बांधून शिवसैनिक बनवण्याची प्रक्रिया तेव्हा शिवसेनेत आलेली नव्हती. आणि वडापाव सुद्धा साधा वडापाव होता, शिव वडापाव नावाचा प्रकार नव्हता. हे मी मुद्दाम फरक सांगतोय तुम्हाला. आणि त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या पाठोपाठ परत 3 महिन्यात आलेल्या मे महिन्यात मला वाटतं 1985 ची महापालिका निवडणूक झाली. आणि त्या महापालिका निवडणुकीमध्ये इतकी शिवसेनेची वाताहत झाली होती की शिवसेनेला कोणी युती आघाडीमध्ये घ्यायला तयार नव्हता. आणि बाळासाहेब सुद्धा खूप लवचिक व्हायला तयार होते की कसा बसा पक्ष टिकवला पाहिजे. लागोपाठचे पराभव कार्यकर्त्याला नाराज आणि निष्क्रिय करून टाकतात. आणि म्हणून कोणाबरोबर तरी युती व्हावी, विरोधी पक्षांबरोबर व्हावी, आणखी कोणाबरोबर. 85च्या 84च्या लोकसभा निवडणुका भाजप बरोबर हातमिळवणी करून शिवसेना लढली होती. कमळ चिन्हावर दत्ता वामन महाडिक आणि मनोहर जोशी कमळ चिन्हावर उमेदवार म्हणून लढले होते. पण भाजप विधानसभेला शरद पवारांच्या पुलोदमध्ये गेला आणि शिवसेनेला विधानसभा एकाकी लढवायला लागली होती. आणि त्यातही हा दारुण पराभव झाल्यानंतर शिवसेना संपली म्हटलं गेलं होतं. कारण अख्ख्या मुंबईत तर निष्प्रभ ठरली होती, पण गिरण गावामध्ये दत्ता सामंतांचं वादळ घोंगावत होतं. त्यांचे 3 आमदार आले होते आणि अनेक दत्ता सामंतांचे आमदार हे दुसऱ्या नंबरवर होते. आणि काही ठिकाणी तर शिवसेनेपेक्षाही अधिक मतं मिळवून पराभूत झालेले दत्ता सामंतांचे उमेदवार होते. मुंबईचा गिरणी कामगार आणि कामगार दत्ता सामंतांच्या मागे गेला होता. आणि अर्थातच तो प्रामुख्याने शिवसेनेचा मतदार होता. गरीब मध्यम वर्ग कष्टकरी त्याला फक्त पुढच्या 3 महिन्यात बाळासाहेब फिरवू शकले मागे आणि शिवसेनेला थेट महापालिकेच्या बहुमतात आणि सत्तेवर घेऊन आले. मी परत एक गोष्ट सांगतो, त्यावेळेला सुभाष देसाई आणि वसंत तावडे या दोघांनी मिळून एक पोस्टर काढलं होतं की ते एक पोस्टर सगळ्या उमेदवारांना देण्यात आलं. उमेदवारांकडे पैसे नव्हते. अनेक शाखा प्रमुख आहेत की बाळासाहेबांनी सांगितलं ठीक आहे, अख्ख्या मुंबईतल्या सगळ्या जागा लढवायच्या, सगळे शाखा प्रमुख उमेदवार करून टाका. बाळासाहेबांसमोरचं आव्हान मोठं एवढ्यासाठी होतं की त्यांचा बालेकिल्ला गिरणगाव
हा दत्ता सामंतांनी जिंकला होता. दुसऱ्या बाजूला पुरोगामी लोकशाही आघाडी होती पवारांची, आणि तिसऱ्या बाजूला काँग्रेस 400 जागा लोकसभेच्या जिंकणारे राजीव गांधी. या चौरंगी लढतीमध्ये शिवसेनेने बाजी मारली होती. आणि म्हणून 85ला शिवसेनेला नवसंजीवनी मिळाली, पुनरुज्जीवन मिळालं असं जेव्हा म्हटलं जातं, ते आजच्यापेक्षा शिवसेना अत्यंत दयनीय अवस्थेत होती आणि मिळालं हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यापेक्षा उद्धव ठाकरे अतिशय सुस्थितीत आहेत, सुस्थितीत आहेत. 72 साली नवलकर निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेचा लागोपाठच्या विधानसभा निवडणुकीत दुसरा आमदार येत नव्हता. तो 85 मध्ये एकमेव छगन भुजबळ आला होता. आज उद्धव ठाकरेंकडे मुंबईतले 10 आमदार आहेत. बाळासाहेबांकडे छगन भुजबळ हा एकमेव आमदार होता, आणि तो गिरण गावातला होता, मध्य मुंबईतला होता. पण बाळासाहेबांनी हिंमत सोडली नव्हती, हिंमत सोडली नव्हती. कोण आपल्याला बरोबर घेत नव्हतं, स्वबळावर. आज सगळे स्वबळावर बोलतात. बाळासाहेबांनी स्वबळावर तो प्रयोग करून दाखवला, यशस्वी करून दाखवला. मला आठवतं छगन भुजबळ हे पहिल्यांदा आमदार झाले होते आणि त्याच्या आधी 2दा नगरसेवक होते. पण तरीही आमदार असतानाही त्यांना कॉर्पोरेशनला बाळासाहेबांनी उभं केलं होतं नगरसेवक पदासाठी. ते निवडून आले आणि 85चे नव्या शिवसेनेचे पहिले आमदार छगन भुजबळ होते. नारायण राणे, दिवाकर रावते वगैरे वगैरे त्या फळीतले, त्या फळीतले. ह्या सगळा मी 85 आणि 45 आपला 1985 आणि 2025 हा 40 वर्षातला फरक सांगतोय. तेवढी विपरीत परिस्थिती उद्धव ठाकरेंची नाहीये. पण उद्धव ठाकरे लढण्याची इच्छा आणि हिंमत हरवलेला नेता आहे, हा फरक आहे. बाळासाहेबांना जीत हार हा फरक नव्हता, लढण्याला महत्व होतं. आणि त्यांचे शिवसैनिक पोस्टर छापण्याची ऐपत नसताना सुद्धा लढले आणि थेट महापालिकेची सत्ता आणली. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, दत्ता सामंतांचा आणखीन एक मोठा प्रचार हा शिवसेनेला वरदान ठरला होता. लोकसभेच्या निवडणुकीत दत्ता सामंत निवडून आले तेव्हा दत्ता सामंतांची भूमिका अशी होती की गिरणी कामगारांना न्याय मिळवायचा असेल तर मग लोकसभेत सत्ताधारी काँग्रेस पक्षाला हरवलं पाहिजे, आणि गिरणी कामगारांच्या न्यायासाठी लोकसभेची निवडणूक लढवत दत्ता सामंत लोकसभेवर निवडून गेले. 3 महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत दत्ता सामंतांच्या भूमिकेमध्ये काडी मात्र फरक नव्हता. गिरणी कामगारांच्या न्यायासाठी विधानसभेची निवडणूक आपण जिंकली पाहिजे, आणि भरभरून लोकांनी दत्ता सामंतांच्या कामगार आघाडीला मतं दिली होती. अगदी शिवसेनेला त्याच गिरण गावात मध्य मुंबईत मतदाराने दणका दिला होता. पण मतदार पागल नसतो, मतदार वेडा नसतो. भूलभुलैयाला मतदार परत परत फसत नाही. आणि हा 85च्या निवडणुकीतला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे, टर्निंग पॉइंट आहे. शिवसेनेला त्यावेळेला उमेदवार शोधावे लागत होते, इतकी परिस्थिती होती. आणि दुसरीकडे दत्ता सामंत यांच्याकडे अक्षरशः मुंबईभर कामगार आघाडीचं महापालिकेचं तिकीट मिळावं म्हणून झुंबड उडालेली होती. शिवसेनेत तिकिटावरून मारामाऱ्या नव्हत्या, कारण शिवसेनेत तिकीट देण्याची पद्धतच नव्हती. पण दत्ता सामंतांची उमेदवारी मिळावी म्हणून गर्दी होती. आणि दत्ता सामंत यांनी महापालिकेत सुद्धा प्रचारात तोच घोषा लावला होता, काय, गिरणी कामगारांच्या न्यायासाठी मुंबई महापालिकेवर कामगारांचा झेंडा फडकावा. आहे ना गंमत. कामगारांनी विचार केला, अरे लोकसभेत जिंकवलं तुम्हाला, विधानसभेत जिंकवलं, कुठला न्याय दिला दत्ता सामंतांनी आम्हाला. आणि महापालिकेत जरी तुम्हाला जिंकून दिलं तरी
गिरणी कामगारांच्या प्रश्नामध्ये महापालिका काहीही करू शकत नाही, हे मतदाराला कळत होतं. म्हणून मतदाराने दत्ता सामंतांना त्या महापालिका निवडणुकीत धुपवलं आणि झोपवलं होतं. 3 आमदार, 1 खासदार आणि प्रचंड मतांची टक्केवारी लोकसभा विधानसभेत असलेल्या दत्ता सामंतांना मुंबई महापालिकेच्या त्या 1985च्या निवडणुकीमध्ये फक्त 2 नगरसेवक निवडून आणता आले. 2. मतदाराने तेव्हा दाखवून दिलं आणि त्यानंतर सातत्याने दाखवून दिलं की पक्षांना, पक्षांच्या नेत्यांना, राजकारण्यांना आणि विश्लेषकांना मतदार जितका बुद्धू वाटतो तितका मतदार बुद्धू नाही. मग विषय गिरणी कामगारांच्या न्यायाचा असो, मराठी अस्मितेचा असो, नाही फरक पडत. मतदार आपण कुठची महापालिका निवडतोय, कुठची विधानसभा निवडतोय, कशाला लोकसभा निवडतोय हे ओळखून मतदान करतो आणि मतदार प्रगल्भ होण्याची प्रक्रिया ही त्याच 1984-85 नंतर सुरू झाली. इकडे दत्ता सामंतांनी असं केलं होतं आणि मुरली देवरा जे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांनी एक पोस्टर काढलं होतं. लाखोच्या संख्येने मुंबईत ते पोस्टर लावलं गेलं. ही सगळ्या विरोधी पक्षांना टाकाऊ पालापाचोळा केलेला कागद कपट्यासारखं एका कचऱ्याच्या टोपलीत टाकलंय असं एक पोस्टर होतं. एका कचऱ्याच्या टोपलीचं चित्र होतं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या नावाचे बोळे, कागदी बोळे पडलेले. तर दत्ता सामंत असो, काँग्रेस असो, पुलोद असो किंवा कोणी असो, त्या सगळ्यांना मतदाराने धडा शिकवला आणि शिवसेनेला पहिल्यांदा मुंबई महापालिकेत निर्विवाद एक हाती सत्ता मिळाली होती. शिवसेनेचं पुनरुज्जीवन झालं, पण शिवसेना अक्षरशः नामशेष झाल्यासारखी होती. शिवसेनेच्या सगळ्या बुरुजांवर दत्ता सामंतांच्या तोफेने इतके गोळाफेक केलेली होती की जवळजवळ सगळी शिवसेनेचे बुरुज ढासळून पडले होते. त्यातून नवे बुरुज उभे राहिले, ज्यांची नावं दिवाकर रावते असतील, तुमचे छगन भुजबळ असतील, सुभाष देसाई असतील, नारायण राणे, हे शिवसेनेचे नवे बुरुज बाळासाहेबांनी 1985च्या निवडणुकीत उभे केले. त्याला पुनरुज्जीवन म्हणतात. हा, मग मराठी अस्मिता वगैरे होतं, पण मराठी अस्मिता वगैरे 20 वर्ष आधी 68च्या निवडणुकीत सुद्धा होतं. अस्मितेवर ती निवडणूक जिंकली असं नाही. विरोधी पक्षांनी जो भूलभुलैया निर्माण केला होता, जसं लोकसभेला घटना बदलणार, संविधान बदलणार म्हणून बागुलबुवा केला होता, त्याला मतदाराने विधानसभा निवडणुकीत धडा शिकवला. त्या महाविकास आघाडीला, इंडी आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये मतदाराने जमीनदोस्त केलं होतं. तसंच गिरणी कामगारांच्या न्यायासाठी, इंदिराजींच्या हत्येवरचं वगैरे वगैरे, याला धडा शिकवण्यासाठी मुंबईमध्ये मतदाराने शिवसेनेच्या हाती संपूर्ण सत्ता दिली. मराठी अस्मितेचा एक मुद्दा होता, पण तो प्रभावी नव्हता. त्यापेक्षा मतदाराला उल्लू समजणाऱ्या पक्षांना आणि नेत्यांना धडा शिकवण्यासाठी 1985चं मतदान झालं. दत्ता सामंतांचं माहोल संपवण्यासाठी झालं. मग त्याची पुनरावृत्ती बघणारे आहेत ते एक विसरतात की तसाच माहोल ठाकरे ब्रँड, ठाकरे बंधू एकत्र आले, यांनी तयार करून तुम्हाला महापालिका जिंकता येईल का विचार करा. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.